सम्यक क्रांती फाउंडेशन शिरोळ आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन आज गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 अशोक विजयादशमीच्या दिनी उपस्थित या कार्यक्रमामध्ये आदरणीय भंते धम्मबोधीजी, शिरोळ तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय कामत साहेब, उपस्थित विचारपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि डॉल्बीचा आवाज येत आहे। आता तुमची कसरत आहे, खरं तर तुम्ही किती ग्रहण करू शकाल, पण तुम्ही आता ठरवा की तो डॉल्बीचा आवाज असला तर ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे असं समजून हा विचार तुम्ही आत्मसात करू शकता। ती गाणी आणि माझा आवाज असं कॉम्बिनेशन मिक्स करून तुम्ही जर ऐकला तर अधिक चांगलं होईल, त्याचा डिस्टर्बन्स मानायचा नाही आणि आपण मग पुढे विषय घेऊन जाऊया। आजचा दिवस आपल्यासाठी यासाठी महत्वपूर्ण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आजच्या दिवशी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि तो स्वीकार करत असताना बाबासाहेबांनी जो दिवस निवडला तो अत्यंत महत्वाचा होता। आजच्या दिवसाला दसरा असं म्हटलं जातं, सीमोल्लंघन असं म्हटलं जातं आणि बाबासाहेब असं म्हणाले होते की जी जुनी व्यवस्था आहे, जी आपल्याला स्वातंत्र्य देत नाही, समता देत नाही, बंधुता देत नाही, मानवता देत नाही, न्याय देत नाही, अशा व्यवस्थेच्या सीमेतून अशा व्यवस्थेचं सीमेचं उल्लंघन मी करणार आहे आजच्या दिवशी। आणि मग सीमेचं उल्लंघन करत असताना बाबासाहेबांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला होता की सगळं मला काही विचारलं पत्रकारांनी, पण एक प्रश्न विचारला नाही की तुम्ही बौद्ध धर्म का स्वीकारला। खूप काही विचारलं, तुमच्या सवलती जातील, तुमच्या लोकांना अजून काही समजत नाही, बुद्ध विचार कुठला आहे हे काही माहित नाही, हे सगळं विचारलं, पण तुम्ही बौद्ध धर्म का घेताय हे मात्र बाबासाहेब म्हणतात की लोकांनी मला विचारलं नाही। आणि तो प्रश्न लोकांनी न विचारल्यामुळं बाबासाहेबांनी सांगितला की बौद्ध धर्म हा जगातला असा विचार आहे जो माणसाच्या माणूसपणाची कदर करतो। बौद्ध धर्म असा मार्ग आहे जो माणसाला स्वातंत्र्य देतो, समता देतो, न्याय देतो आणि बंधुता देतो। आता ही जी मूल्य आहेत ही आपल्याला आता बोलून 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 ती गुळगुळीत जाण्यासारखी वाटतात। कोणी उठला की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता असं म्हणतो, पण त्यामधलं जे मर्म आहे, जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, ते मर्म बौद्ध धर्माच्या विचारांमध्ये आहे। म्हणून आजचा जो विषय आहे तो विषय मी सोडणार नाही, अर्धा पाऊण तास त्याच विषयावर बोलणार आहे, बाकीचं काही बोलणार नाही। धम्म समजून घेताना आता हा जो धम्म आहे, या धम्माचा जो उगम आहे तो कशा प्रकारे झाला हे पाहणं पण खूप आवश्यक आहे। आणि ते पाहण्यासाठी आपल्याला 2500 वर्षापूर्वी जावं लागतं, म्हणजे 2500 वर्षापूर्वी, म्हणजे इसवी सनाचं 5वं-6वं शतक, ज्या शतकामध्ये भारतामध्ये एक मोठं प्रबोधन होत होतं। भगवान महावीर त्या काळामध्ये उपस्थित होते, त्यांच्या काही कालावधीनंतर सिद्धार्थ गौतमांचा जन्म झालेला होता आणि त्या काळामध्ये अवैदिक परंपरा त्याच्या पीक पॉइंटला होती, उच्च स्तरावरती। त्याच वेळेला अवैदिक परंपरेतले लोक सुद्धा साधना मार्गाचा अवलंब करून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत होते। असे एक संमिश्र व्यवस्था त्या काळामध्ये होती। आणि आपण पाहतो की सिद्धार्थ गौतम नावाचा जो व्यक्ती आहे, ज्याला उन्हाळ्यामध्ये राहायला महाल आहे, पावसाळ्यामध्ये राहायला महाल आहे, हिवाळ्यामध्ये राहायला महाल आहे, आणि हे 4-4 महिने त्या महालातून हा व्यक्ती खाली उतरत नाही, इतकं सुखोपभोग आहेत। अशा व्यक्तीला एक प्रश्न पडतो, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला फारसा पडत नाही। आता डॉल्बी सुरू आहे, नाच गाण्याचे कार्यक्रम आपल्याला आवडतात आणि आपलं जीवन असे भर 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 जातं ना, आपल्याला हा प्रश्न पडत नाही। तो प्रश्न सिद्धार्थ गौतमांना पडला, अरे मी पण मरणार आहे का, हा प्रश्न पडला, आपल्याला पडत नाही। आपल्याला वाटतं मी मरीन, 50 वर्षानंतर इथं कोण असणार आहे काय, तुम्ही, मी नाही, लहान मुलं आहेत ती तेवढे असतील, ती आलीत तर तुम्ही आम्ही आपला कार्यक्रम संपलेला असेल। आपण मरणार आहे, आपण म्हातारे होणार आहे, आपण आजारी पडणार आहे, आणि ह्या ज्या सगळ्या व्याधी आहेत ह्या माझ्यासोबत पण होणार आहेत का, असा प्रश्न सिद्धार्थांना पडलेला होता। मनाविरुद्ध झालं की माझं मन दुखतं, मला त्रास होतो,
मनासारखं नाही झालं की मला त्रास होतो, हा प्रश्न सिद्धार्थांना पडलेला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता ते पाहत होते लोक एकमेकांशी भांडतात, घराघरामध्ये कुणाचं पटत नाही. आणि त्या काळामध्ये रोहिणी नदीचा वाद झाला, हे बाबासाहेबांनी दिलेलं कारण आहे की पाणी पिण्यासाठी पाण्याची गरज सर्वांनाच आहे, पण सामंजस्यानं जेव्हा प्रश्न सुटत नाही तेव्हा लोक हातगाईवरती येतात आणि एकमेकांना मारण्याची भाषा करतात. आणि अशा वेळेला सिद्धार्थ गौतम नावाचा राजपुत्र हा अहिंसेच्या बाजूने उभा राहतो. मी हिंसा करून एखादा न्याय मिळवणार नाही, मी हिंसा करून पाणी आपल्याला मिळावं या मताचा नाही. आणि या सगळ्या अनेक कारणांच्यामुळं त्यांनी ग्रहत्याग केला वयाच्या 29व्या वर्षी. 29 वय म्हणजे आपण म्हणू की अगदी नुकतंच तारुण्य ज्याचं निर्माण होत झालेलं आहे, अशा वयामध्ये सुंदर पत्नी, सुंदर मुलगा त्याला पाठीशी ठेवून, मागत ठेवून सिद्धार्थ गौतम बाहेर पडलेले होते. आई वडील रडत असताना ते बाहेर पडलेले होते. आणि मग त्यांनी जो शोध घेतला, 6 वर्ष ते शोधत राहिले. या गुरुकडे जा, त्या गुरुकडे जा, तिथं काहीतरी नवीन शिक, इथं काहीतरी नवीन शिक, असं करत करत त्यांनी तो प्रवास केलेला आहे. त्या प्रवासातून आपण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की बुद्ध बनणं एवढी सोपी गोष्ट नाही. आपण सातत्यानं नवीन गोष्टीचा शोध घेत असलं पाहिजे. आज हे शिकलं, उद्या काय शिकू, आज हे पुस्तक वाचलं, नवीन काय वाचू, आज हा व्हिडिओ बघितला, उद्या नवीन काय बघू. ज्ञान आत्मसात करण्याची जी प्रेरणा आहे ती सिद्धार्थ गौतमांच्या पूर्वायुष्यातून आपण घेणं खूप आवश्यक आहे. आणि मग 6 वर्ष कडक तपश्चर्या केली, उपवास तपास केले, सगळं काही जे त्या काळात केलं जात होतं. आयुष्याच्या अशा टोकाला ते गेले होते की आता मी अन्न नाही खाल्लं तर मी मरणारच आहे, अशा पीक पॉइंटला ते गेले, टोकाला गेले. आणि तिथून ते माघारी आले आणि त्यांच्या लक्षात एक आलं की आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर आपलं शरीर निरोगी पाहिजे आणि आपलं मन निरोगी पाहिजे. आता आपलं काय होतंय, तरुण मुलांचं व्यायामला जातात, शरीर मजबूत बनवतात, पण मन मात्र तसंच. कालच आमच्या गावामध्ये एका मुलानं आत्महत्या केली, 28-29 वर्ष. आणि हे पेपरला रोज आपण वाचतो आणि आम्ही चर्चा पण करतो, अरे ही मुलं का मरत आहेत. परवा दिवशी मी ज्या शाळेत शिकवतो भादोली गावामध्ये, तिथं एका नवऱ्यानं 28 वर्षाचा मुलगा, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा लहान, तो बायकोला आणाय गेला, गावातनं त्या बायकोला घेऊन आला आणि गावाजवळ यायच्या वेळेला शेतामध्ये तिला उतरवलं आणि कोयत्यानं तिला मारलं, डोळ्यात चटणी टाकली आणि तिचे तुकडे केले. तिची लहान 3 वर्षाची मुलगी आमच्या वहिनी एका शाळेमध्ये आहे, तिथं ती शिकवायला आहे, तिथं ती मुलगी अंगणवाडीत आहे. आणि ती मुलगी त्या दिवशी त्या वहिनींना म्हणाली होती की मॅडम आपल्याला मुलं सांगतात ना संध्याकाळी अभ्यास करतो. 3 वर्षाचं बाळ म्हणतं की मी संध्याकाळी अभ्यास करतो, मम्मीकडनं अभ्यास करून घेतो. आणि घरी जायला तिची मम्मी अस्तित्वात नाही, तिच्या वडिलांना मारून टाकली. आणि तो 1.5 वाजता ह्या मुलींना घेऊन घरी पण गेला होता. विचार करा, 28व्या वर्षी हा स्वतःच्या बायकोला मारतोय. 28-29व्या वर्षी लोक आत्महत्या करतात, गळपास लावून घेतात. आणि जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था हे तर शब्द गुळगुळीत झालेत आपण बोलून बोलून. हा तर मोठा प्रश्न आहेच, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे, आपलं जे मन अस्वस्थ आहे, उदास आहे, या मनाला उत्तर देण्यासाठी धम्मामध्ये काय आहे की नाही. सामाजिक संदेश बुद्धांनी दिला हा अत्यंत महत्वाचा आहे. एका वेळेला बाहेरची लढाई आपल्याला लढायची आहे, पण दुसऱ्या वेळेला आतली लढाई पण आपल्याला लढायची आहे. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग असे जे तुकाराम महाराज म्हणतात की नाही, तर बाहेरचं पण युद्ध आहे आणि आतलं पण युद्ध आहे. या दोन्हीचा समन्वय कुठं घालायचा तो प्रयत्न सिद्धार्थ गौतमांनी केला. आणि त्या 6 वर्षामध्ये त्यांनी ते परिपूर्तीकडे ते गेले आणि वैशाख पौर्णिमेला त्यांना बोधीची प्राप्ती झाली. गया या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं, म्हणून त्या पिंपळाच्या झाडाचं नाव सुद्धा बदललं, बोधिवृक्ष झाला. म्हणजे एक सिद्धार्थ फक्त बदलला नाही, तर ते झाड पण बदललं, ती गया पण बदलली, त्या गयेचं नाव बोधगया झालं. आणि ती बोधगया होण्यापूर्वी, बोधी प्राप्त होण्यापूर्वी झालेला एक जो प्रसंग आहे तो तुम्ही ऐकला असाल तरी पण पुन्हा सांगतो. सुजाता नावाच्या एका स्त्रीनं त्या वडाला ती खीर देणार होती आणि सिद्धार्थ गौतम तिथे येऊन बसले होते त्या दिवशी. आणि तिनं दासीला पाठवलं होतं की जा ते झाड स्वच्छ करून ये, मी तिथं खीर घेऊन जाणार आहे. आणि सिद्धार्थ गौतम तिथं बसलेले आहेत. त्या दासीनं ते पाहिलं आणि सिद्धार्थाचा चेहरा, म्हणजे बोधीप्राप्तीच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे, की तो ज्ञानानं असा प्रसन्न झालेला चेहरा, ज्ञानाचं तेज त्या चेहऱ्यावरती आहे. तिला वाटलं त्या दासीला की वृक्ष देवताच येऊन बसलेले आहे प्रसाद घ्यायला. आणि ती तशी सांगत गेली सुजातेला. सांगत गेल्यानंतर काय घडलेलं आहे,
की ती सुजाता म्हणते, तू इतकी चांगली बातमी मला दिलीस की तुला याबद्दल मी आजपासून तुला दास्यातून मुक्त करते. दास प्रथा आपण बघितलीच नाही. ती 2500 वर्षापूर्वी दास प्रथा होती. दास प्रथा म्हणजे दास म्हणजे कोण? नोकराला पगार दिला जातो, नोकराला रजा असते, नोकराला त्याचे न्याय हक्क असतात. दासाला काही सुद्धा नसतं. ती जी दासी होती सुजाता नावाची, सिद्धार्थ तिथं आलेले आहेत एवढं सांगितल्यामुळं त्या दासीचं रूपांतर काय झालेलं आहे, तिला पूर्णत्व प्राप्त झालं. आणि सुजाता असं म्हणते की आजपासून तू माझी दासी नाही तर तू माझी मोठी मुलगी आहेस. आणि स्वतःच्या गळ्यातले दागिने काढते आणि त्या दासीच्या गळ्यामध्ये घालते आणि आजपासून तुझं दास्य संपलं. सिद्धार्थ गौतमांना बोधी प्राप्त होण्याच्या आदल्या दिवशीचा हा प्रसंग आहे. जर बोधी प्राप्त होण्यापूर्वी जर एखाद्या स्त्रीचं दास्य सुटत असेल तर बोधी प्राप्त झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न किती महत्वाचे असतील त्याचा थोडासा आढावा अर्ध्या तासामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते नेमकं काय होतं? त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नवीन चक्षु उत्पन्न झाले, नवीन डोळे उत्पन्न झाले, नवीन प्रकाश मला मिळाला. तो प्रकाश कशाचा होता? त्या काळामध्ये ज्ञानाचा मार्ग कसे होते, त्या काळात जीवन पद्धती कशी होती, तर लोक खा प्या मजा करा या मार्गाचे होते. खायचं प्यायचं मजा करायची, मरून जायचं. दुसरं टोक असं होतं, काही खायचं नाही, कांदा खायचं नाही, लसूण खायचं नाही, अमुक खायचं नाही, तमुक खायचं नाही आणि शरीराला क्लेश द्यायचे कारण आत्म्याची शुद्धी करायची. हे दोन टोक त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पालन करत होते. त्याबरोबर त्या भारतातली आदर्श जीवन पद्धती कोणती होती तर चातुर्वर्ण्य. एकानं शिक्षण घ्यायचं, एकानं व्यापार करायचा, एकानं युद्ध करायचं आणि एकानं काय करायचं, सेवा करायची, अशी चातुर्वर्ण्य पद्धती होती. त्याचबरोबर स्त्रियांच्या बाबतीतली भूमिका काय होती? स्त्रियांची अक्कल 2 बोटांनी एवढी असते, 2 बोटांनी एवढी अक्कल स्त्रियांची. 2500 वर्षापासून सुरू आहे हे. आता आपण म्हणतो की पायातली वाहना पायातच ठेवा असं म्हटलं जातं, पण 2500 वर्षापूर्वी काय म्हटलं जायचं? तुमची अक्कल 2 बोटांनी एवढी आहे, त्यामुळे फार अक्कल चालवायची नाही, असा एक प्रवाह त्या काळामध्ये होता. आणि लोक तृष्णेच्या मागे लागले होते, आजही लागलेले आहेत. आज काय बदल झालेला नाही. आपण पाहिजे 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 या नादातच असतो. ज्ञान पाहिजे म्हणत नाही, ज्ञान सोडून बाकी सगळ्या गोष्टी. आणि मग चातुर्वर्ण्य पद्धती आहे, वर्ण व्यवस्था आहे, यज्ञ परंपरा आहे, स्त्रियांची गुलामगिरी आहे. या विरोधातला मार्ग तथागत बुद्धांनी शोधून काढला. त्याला त्यांनी असं म्हटलं की हा मार्ग प्रतिस्रोतगामी आहे, प्रवाहाच्या विरोधात जाणारा हा मार्ग आहे आणि लोकांना हा समजणार नाही. तेव्हा त्यांनी जिथं ते ध्यान करत होते तिथं त्यांनी काही कमळं पाहिलीत. काही कमळं पाण्यामध्ये होती, काही पाण्याच्या वर आलेली होती आणि काही उमललेली होती. आणि त्यातून त्यांनी बोध असा घेतला की समाजामध्ये जे लोक आहेत ते काय खाली काही पाण्यामध्येच आहेत, म्हणजे चिखलामध्येच आहेत. काही जे आहेत ते चिखलाच्या वर आलेले आहेत पण कळीच्या स्वरूपात आहेत. आणि काही लोक जे आहेत ते फुललेल्या कमळासारखे आहेत. 3 प्रकारच्या लोकांची वर्गवारी त्यांनी केली आणि ठरवलं की जे कळीच्या स्वरूपामध्ये आहेत त्यांना आपण सांगूया, म्हणजे त्यांचं रूपांतर काय होणार आहे, फुललेल्या कमळामध्ये होणार आहे. जे खाली आहेत चिखलामध्ये त्यांना सांगूया, किमान ते वरती येतील आणि एक ना एक दिवस त्यांचं रूपांतर पूर्ण पुरुषामध्ये होईल, अशी त्यांची धारणा होती. आणि मग त्यांनी स्वतःचा प्रवास सुरू केला. तो प्रवास 5 लोकांपासून सुरू झालेला प्रवास आज 2025 ला अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. 5 लोकांना पहिले त्यांनी धम्म सांगितला. धम्म म्हणजे त्यांना प्राप्त झालेली बोधी. काय सांगितलं? जगामध्ये दुःख आहे पहिली गोष्ट, आणि तुम्ही इथं बसलेले सगळे लोक आपण मान्य करू शकतो जगात दुःख आहे. त्या दुःखाला कारण आहे. कुठलंही दुःख कारणाशिवाय उत्पन्न होत नाही. बुद्धांच्या आधी लोकांची धारणा काय होती? आपोआपच होतंय सगळं, नियतीच घडवून आणते, तुमच्या कपाळावरतीच लिहिलेलं असतं, अशी धारणा होती. सिद्धार्थ गौतम एकटा असा महामानव निर्माण झाला की त्यांना सांगितलं की कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आणि मग कारणाशिवाय एखादी गोष्ट घडत नाही तर ते कारण जर नष्ट केलं तर ती गोष्ट घडायचं बंद होईल की नाही. उदाहरणार्थ, कडुलिंबाचं बी पेरल्यानंतर जर कडुलिंब होत असेल आणि त्याची पानं कडवट असतील, फळं कडवट असतील, जर तो वृक्ष आपल्याला नको असेल तर त्या प्रकारचे बीज लावायचं आपण बंद करायला पाहिजे. आपल्याला जर गोड फळं खायची असतील तर आंब्याचं कोईस लावली पाहिजे ना. असा सोपा उपाय सिद्धार्थ गौतमांनी सांगितला. तोही लोकांना फार काय समजत
नव्हता. त्या उपायाला त्यांनी 3 भागामध्ये विभागलं. पहिला भाग होता शील मार्ग. शील मार्ग म्हणजे माझ्या शरीरानं आणि माझ्या जिभेनं इतरांना दुःख पोचेल असं मी वागणार नाही, याला म्हणायचं शील. आता आपण म्हटलं की नाही, पानाती पाता वेरमणी वगैरे वगैरे. माझ्या शरीरानं आणि माझ्या वाणीनं इतरांना त्रास होईल असं मी वर्तन करणार नाही. दुसरी गोष्ट सांगितली समाधी. जर आपल्याला शारीरिक वर्तन चांगलं ठेवायचं असेल, म्हणजे हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, तर त्याच्यासाठी आपलं मन कसं पाहिजे, शांत पाहिजे. आणि मग मनाची शांती प्राप्त करण्यासाठी त्यांनी सम्यक समाधी सांगितली, समाधी मार्ग सांगितला. आणि मग केवळ मन शांत असून चालणार नाही, तर ते मन शुद्ध असायला पाहिजे, विचारधारा क्लिअर असायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितली प्रज्ञा. शील, समाधी आणि प्रज्ञा अशा 3 अंगांचा मार्ग तथागत बुद्धांनी आपल्याला दिला. तो समजायला अवघड होता आणि म्हणून बुद्धांना सुद्धा प्रश्न पडला होता की सांगू की नको, सांगू की नको. पण त्यांनी धाडस केलं. ज्याच्या डोळ्यावरती थोडासा पडदा आहे ते तरी लोक ऐकतील, जे काठावरती आहेत ते तरी लोक ऐकतील. आणि मग हा जो प्रवास सुरू झाला, पहिले 5 लोकांना त्यांनी उपदेश दिला आणि हा उपदेश लोकांच्या पर्यंत भर 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 पोचू लागला. बुद्धांच्या काळामध्ये जेव्हा 5 लोकांना त्यांनी उपदेश केला, त्यावेळेला यश नावाचा एक व्यापाऱ्याचा मुलगा त्या जंगलामध्ये आला होता. आता कशी आत्महत्या करायला लोक जातात, आता काही घरीच करतात सोडा, पण पूर्वी जरा बाहेर जायचे आणि कुठेतरी उड्या मारायचे कड्यावरून. आणि तो विवळत होता, जगात दुःख आहे, जगात काही खरं नाही. आणि त्याला बुद्धांनी जवळ बोलवलं आणि म्हटले यश इकडे ये, इथं सुख आहे. त्या यशच्या पायामध्ये सोन्याच्या चपला होत्या. विचार करा, सोन्याच्या चपला पायात वापरणारा माणूस रडत होता की जगात दुःख आहे म्हणून. आता आपल्या कोणाच्या पायात सोन्याच्या चपला आहेत काय? एवढं एवढंच सोनं असते आपलं कानात, गळ्यात किंवा बोटामध्ये. तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की काय मिळवलं किती, आणि त्यात आपलं सुख आहे. पण ज्याच्या पायात सोन्याच्या चपल्या, अशा व्यक्तीला वाटत होतं की जगामध्ये सगळं दुःखच आहे. आणि बुद्धांनी त्याला जवळ बोलवलं आणि धम्माचा उपदेश केला. तो शांत झाला. त्याला इतकं ते आवडलं की त्याला वाटलं की मी पण भिक्षू व्हावं. आणि मग तो गेला, त्याच्या मित्रांना सांगितलं, तर त्यानं 54 मित्र गोळा केले स्वतःचे. अशा 54 मित्रांना घेऊन तो आला. बुद्ध, ते 5 परिव्राजक आणि 54 मित्र, अशा 60 लोकांना बुद्धांनी प्रशिक्षण दिलं 3 महिने. आता वर्षावास सुरू आहे की नाही, या वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिने बुद्धांनी त्यांचा एक प्रकारे केडर कॅम्प घेतला आणि त्यांना शिकवलं शरीर कसं काम करतं, वाणी कशी काम करते, चित्त कसं काम करतं. आणि मग आपल्याला दुःखमुक्त व्हायचं असेल तर कशा प्रकारे या गोष्टीवरती काम करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं आणि दुःखाच्या मुक्तीचा उपाय दिला. बघा, ज्या गोष्टीनं आपल्याला त्रास होतो ती गोष्ट जर आपण इतरांसोबत केली नाही तर त्यालाही त्रास होणार नाही. मला समजा एखाद्यानं शिवी दिली तर वाईट वाटतं, मग मी एखाद्याला शिवी द्यायची गरज आहे का? मला एखाद्यानं मारलं तर मला त्रास होतो, मग मी दुसऱ्याला मारायचं नाही. मी एखाद्याच्या बद्दल वाईट विचार जर मनामध्ये केला तर मला रात्रभर झोप लागत नाही, माझा बीपी वाढतो, मला शुगर वाढते. मग विचारच कशाला करायचा, असा प्रश्न बुद्धांनी उपस्थित केला. आणि मग काया वाचा मनाची शुद्धी बुद्धांनी सांगितली. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आता त्या काळामध्ये आज जसे लोक प्रश्न विचारतात तसे लोक प्रश्न विचारतात. आज काय प्रश्न विचारतात आपल्याला? धम्म शिकून काय नोकरी लागणार आहे काय? धम्म शिकून काय घर बांधणं पूर्ण होणार आहे काय? धम्म शिकून काय उपयोग होणार आहे? असा प्रश्न त्या काळात पण विचारायचे. एक मालुंके पुत्र नावाचा व्यक्ती भिक्षू झाला होता आणि तो भिक्खू झाल्यानंतर बुद्धांकडे आला काही काळानंतर आणि बुद्धांना म्हणायला लागला की तुम्ही मी सांगितलेले प्रश्नांचं उत्तर देत नाही, तुम्ही चमत्कार करून दाखवत नाही. त्याने काय प्रश्न विचारले, जग शांत आहे का अनंत आहे, मेल्यानंतर काय होतं वगैरे वगैरे, अशा अनेक प्रश्न. आणि बुद्ध म्हटले मी प्रश्नांची विभागणी 2 प्रकारे केलेली आहे. ज्या प्रश्नांचा आपल्या आयुष्याला उपयोग आहे त्या प्रश्नांची उत्तर मी देतो. उदाहरणार्थ दुःख काय येतं त्याचं उत्तर मी देतो. पण जग कुणी निर्माण केलं, जग किती दिवस चालणार आहे, मेल्यावर आपण असतो का, मेल्यावर तुम्ही असणार आहे का, असल्या प्रश्नांची उत्तर मी देत नाही. आणि तेव्हा तो त्यांच्या पाठीमागे लागला, उत्तर द्यास नाही तर मी सोडून जाणार संघ. तेव्हा बुद्ध सुरुवातीला त्याला बोलले खडसावून की तू जेव्हा भिक्खू बनलास तेव्हा मी तुला आश्वासन दिलं होतं का या प्रश्नांची उत्तर देणार म्हणून? तर नाही. तरी सुद्धा तू ऐक. मग त्याला एक दृष्टांत बुद्धांनी दिला की समज म्हटले जंगलामध्ये एक व्यक्ती गेलेला आहे आणि त्या जंगलामध्ये गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये छातीमध्ये बाण घुसलेला आहे. जंगलात फिरायला गेलेला व्यक्ती
कुठून तरी बाण आला, तो त्याच्या छातीत घुसला आणि तो व्यक्ती जमिनीवरती पडलाय आणि तळमळायला लागलाय, थडपडायला लागलाय की आता मी मरणार. आणि त्यावेळेला काही लोक धावत 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 येतात त्याच्याकडं आणि त्याला म्हणतात की ते बाण काढायचा प्रयत्न करतात. तेव्हा तो व्यक्ती काय करतो, थांबवतो, थांबा थांबा, बाण मारणारा कोण आहे ते आधी शोधा. तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे का शूद्र आहे. तो बाण कुठल्या काठीपासून बनवला, कुठल्या झाडाची, कुठल्या लाकडाची ती काठी होती ते आधी शोधून आणा. कुठल्या पक्षाची पिस त्याला लावली होती ते आधी शोधून काढा. त्या बाणाला जी दोरी असते की नाही, ती दोरी कशापासून बनवली होती हे शोधून आणा. मग बुद्ध म्हटले, जर त्या व्यक्तीने जर असं सांगितलं तर तो व्यक्ती जगल का? छातीतनं बाण काढाय सोडून तो जर प्रश्न करायला लागला, कुणी बाण मारला शोधा, बाण कशाचा होता, बाण कुठून आला, बाण कशासाठी आला, मारणारा कोण, तर बुद्ध म्हणतात की तो माणूस जगेल का? तो मालुंकी पुत्र म्हटला जगणार नाही. तशीच गोष्ट आहे, प्राथमिकता कशाला द्यायची आहे? छातीत घुसलेला बाण काढणे आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाणे, वैद्याच्याकडे घेऊन जाणं, त्याचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे. म्हणून म्हटले बुद्ध की मी जगात दुःख आहे का हे सांगतो, जगात दुःख का उत्पन्न होतं हे सांगतो, ते उत्पन्न झालेलं दुःख नष्ट कसं करायचं हे सांगतो आणि ते नष्ट करण्याचा उपाय मी सांगतो. याच्या पलीकडे मी काही सांगत नाही. जग कोणी निर्माण केलं, कधीपर्यंत थांबणार आहे, मेल्यावर काय होतं, आणि आता आपणही त्यात जर वेळ घालवला, पुनर्जन्म असतोय की नाही, मग काय होणार, पुढचं काय होणार, मागं काय झालं, याच्यामध्ये वेळ घालवला तर बुद्ध त्या मालुंकी पुत्राला म्हटले हे आयुष्य संपून जाईल. आणि त्याला भानावरती आणलं आणि तो संघ सोडून जाणारा जो मालुंकी पुत्र होता तो थांबला आणि त्याला लक्षात आलं की बुद्ध जे सांगतायत ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. पोटात जर दुखत आहे एखाद्या पेशंटच्या आणि त्या पेशंटला जर विचारत असला, तुझा मामा कुठल्या गावचा, मावशी कुठल्या गावची, मामा खायला आणतो का, मामी काय करते, आजी कुठं आहे, तर तो पेशंट जगल का? जगणार नाही, तो मरून जाईल. त्याचा उपाय जो आहे तो उपाय केला पाहिजे. मग आता आपलं दुःख काय? आपल्याला चिडचिड होते, आपल्याला पटकन राग येतो, आपल्याला झोप लागत नाही, मनाविरुद्ध घडल्या गोष्टी की आपल्याला सहन होत नाहीत. हे जे सगळे प्रसंग आहेत हे मानसिक दुःखामध्ये मोडतात. शरीराला सर्दी होण्यापासून कॅन्सर होण्यापर्यंत अनेक आजार होतात, हे शारीरिक दुःखामध्ये मोडतात. समाजामध्ये जी विषमता आहे, कोण कोणाला तरी उच्च समजतो, कोण कोणाला तरी नीच समजतो, खाली नीच समजलेल्या गेलेल्या लोकांचं शोषण केलं जातं. याच्यामुळे त्यांना होणारं जे दुःख आहे हे जे आहे हे सामाजिक दुःख आहे. आणि मग पूर येतो, सुनामी येते किंवा भूकंप येतो, हे जे आहे ते नैसर्गिक दुःख आहे. तर बुद्ध आपल्याला कुठल्या प्रश्नाची सुटका करून देतात? पहिला प्रश्न, जे मानसिक दुःख आहे या दुःखातून मुक्त करण्याचं प्रशिक्षण ते देतात. दुसरी गोष्ट, शरीर कसं चांगलं ठेवायचं याचंही बुद्ध प्रशिक्षण देतात. आणि मन आणि शरीर जर चांगलं झालं तर व्यक्ती व्यक्तीमधले संबंध कसे असायला पाहिजेत यासाठी सुद्धा बुद्ध आपल्याला मार्गदर्शन करतात. अनेकदा आपल्याला असं वाटतं की बुद्धाने केवळ भिक्खूंच्यासाठी उपदेश केलेला आहे, बुद्धाने केवळ ग्रहत्यागी लोकांसाठी उपदेश केलेला आहे. पण आपण जर मूळ साहित्य वाचलं तर विपुल असे उपदेश आपल्यासाठी पण केल्याचे सापडतात. त्यातला एक उपदेश आहे दिग्जानू नावाचा. तर त्यामध्ये बुद्ध असं म्हणतात की गृहस्थी लोकांना जर सुखी राहायचं असेल, तो दिग्जानू नावाचा व्यक्ती बुद्धांकडे आला. तो म्हटला, हे बघा, आम्हाला बायका पोरं आहेत, शेतीवाडी आहेत, आम्ही काम करणार आणि सुखाचा उपभोग घेणार, मग आम्ही काय भिक्षू होऊ शकत नाही, मग आम्ही सुखी राहणार की नाही, आमच्यासाठी काय उपदेश आहे की नाही. तेव्हा बुद्धाने त्याला उपदेश केला. ते असं म्हणाले, दिग्जानू, तुला जर सुखी राहायचं असेल तर 4 गोष्टी तू कमावल्या पाहिजेस. 4. पहिली गोष्ट, प्रयत्नपूर्वक तू धनाची उत्पत्ती केली पाहिजेस, म्हणजे धन कमावलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक घाम गाळून धन कमावणे ही पहिली गोष्ट. म्हणजे पैसे मिळवा हे बुद्धांनी सांगितलं. आणि एखादा उपासक जर पैसे मिळवत नसेल, कष्ट करत नसेल, तर तो सुखी होणार नाही. त्याला कायम दुसऱ्याकडे हात पसरावे लागतील. आणि हात पसरणं एखाद्याकडं हे फार मोठं दुःख आहे गृहस्थी लोकांच्यासाठी. मग बुद्धांनी सांगितलं पैसे कमवले पाहिजेत. दुसरी गोष्ट सांगितली, जे कमवलेले पैसे आहेत त्या संपत्तीचं तू रक्षण करायला पाहिजेत. आता पूर्वीच्या काळी चोऱ्या व्हायच्या, बँका नव्हत्या, लोक लुटायचे, सोनं घेऊन जायचे, पैसे घेऊन जायचे, पुरामध्ये घरं वाहून जायची, संपत्ती वाहून जायची, भूकंपामध्ये ते गडप व्हायचं. अशा काही संपत्ती, अशा काही गोष्टी असायच्या. त्याचबरोबर जुगारामध्ये लोक पैसे घालवायचे. आता तर काय वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत.
म्हणजे दारू पासून जुगारापर्यंत, अनेक प्रकारच्या लॉटऱ्यांपर्यंत अनेक ठिकाणी आपली संपत्ती जाण्याची जी कारणं आहेत ती सापडतात. बुद्धांनी दुसरी गोष्ट आपल्याला सांगितली की मिळवलेली संपत्ती आहे तिचं संरक्षण आपण केलं पाहिजे. संरक्षण म्हणजे असं नाही पैसे साठवून बसा, त्याचा उपभोग घेऊ नका, हे नाही. ती योग्य प्रकारे त्याचा विनियोग केला पाहिजे. तिसरी गोष्ट बुद्धांनी सांगितली की तुम्ही जे पैसे मिळवलेले आहेत त्या पैशाच्या प्रमाणामध्ये तुमचा खर्च पाहिजे. किती प्रॅक्टिकल बुद्ध सांगतायत, 10 रुपये पगार असेल तर आपला खर्च किती पाहिजे, 9 रुपये पाहिजे, 8 रुपये पाहिजे किंवा 10 रुपये पाहिजे. तुमचा इनकमिंग 10 रुपये आणि आउट गोईंग जर 15 रुपये असेल तर दर महिन्याला तुम्हाला 5 रुपयाचं कर्ज घ्यावं लागेल. पगार जर 20,000 असेल तर आपला खर्च किती पाहिजे, 20,000च्या आतमध्ये. बुद्धांनी मालुंके पुत्राला सांगितलं की ज्या प्रमाणामध्ये आवक आहे त्या प्रमाणामध्ये खर्च पाहिजे तर तुम्ही सुखी राहू शकता. आणि चौथी खूप महत्वाची गोष्ट सांगितली की कल्याण मित्रता ही संपत्ती तुमच्याकडे पाहिजे. कल्याण मित्र म्हणजे कोण, जो आपल्याला सन्मार्गावरती घेऊन जातो. समजा मी दारू पित असेल तर तो मला दारू सोडण्यासाठी मदत करत असेल की नाही, तर तो माझा कल्याण मित्र. मी चोऱ्या करत असेल, मी प्राणी हत्या करत असेल, मी व्यभिचार करत असेल, खोटं बोलत असेल, तर या दुःशीलातून जो मला सुशील बनवतो, चांगलं बनवतो, त्याच्यासाठी मदत करतो, त्याला म्हटलं गेलं कल्याण मित्र. समजा मी सदाचरणी असू तर माझं मन चांगलं होण्यासाठी जो मदत करेल, समाधीकडे घेऊन जाईल, तो माझा कल्याण मित्र. मी समाधीमध्ये संपन्न असू तर प्रज्ञेकडे घेऊन जाईल, तो माझा कल्याण मित्र. बुद्ध म्हणतात की कल्याण मित्राची संगत असणं हे गृहस्थाचं एक मोठं काय म्हणू संचित आहे किंवा संपत्ती आहे. आणि आज सगळ्यात जी हानी जी झालेली आहे आपली म्हणजे ज्या लोकांची हानी झालेली आहे त्याला महत्वाचं कारण काय आहे, ती संगत. एखादी बाई वाईट बाईच्या नादाला लागली तर ती वाईटच बनते. चांगले 10 आंबे सडलेले एका आंब्यामध्ये ठेवले एका आंब्याजवळ तर ते 10 आंब्यांना सडवतं. पण एक चांगला आंबा त्या सडलेल्या आंब्यात ठेवल्या तो चांगला बनवत नाही. वाईटाचा प्रचार पडदिशी होतो. जसं शेतामध्ये आपण तण पेरत नाही, आपोआप तण उगवतं. पण आपल्याला पीक पेरावं लागतं, बियाणं रुजवावे लागतात, ते पेरावे लागतात, त्याची काय म्हणू आपण खुरपणी करावी लागते आणि तण काढावं लागतं, सगळ्याच गोष्टी औषध मारावे लागतात, मग ते पीक आपल्या हाताला येतं. तशीच गोष्ट आपल्या मनाची पण आहे. जर आपल्यासोबत कल्याण मित्र नसतील, आपल्यासोबत चांगले लोक नसतील तर ते काय म्हणणार, हा चल पैसे इथं लाव, जुगार खेळ, वाईट धंद्याला लाग, पैसे इथं घालव, दारू पे. काय होतंय, काही लोकांनी तर फंडा काढलाय की आयुष्य एकदाच आहे. किती वेळा आहे, एकदाच आयुष्य आहे, मग सगळ्या प्रकारच्या दारू प्यायच्या. आयुष्य एकदाच आहे, मग सगळ्या प्रकारचा मावा खायचा. माव्याचे पण प्रकार किती आलेत बघा. ते दुकानदार फक्त ते पिशव्या घेऊन मळतच असतात बघा, आणि ते लोक खातात आणि तिथं त्यांचा ग्रुप चांगला जमलेला असतो. मग जो व्यक्ती, त्या दिग्जानुला बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती तुझा हितकारक नाही तो तुझा कल्याण मित्र होऊ शकत नाही. कल्याण मित्र कोण, जो आपल्याला चांगला आधार देतो. आता हा डॉल्बी लागलाय म्हणून तुम्हाला सांगतो, बुद्धांचे 2 शिष्य होते, सारीपुत्त आणि मोगलान. आणि ते शिष्य होण्यापूर्वी ते दोघे एकमेकांचे मित्र होते. आणि त्या दोघांनी लहानपणापासून असं ठरवलं होतं की ज्याला काही चांगली गोष्ट सापडली की त्यानं ते दुसऱ्याला जाऊन सांगायची. आणि मग एक दिवस ते गावाची यात्रा असते, ते डोंगरावरती जाऊन तमाशा बघत असतात. आणि तमाशा बघत असताना नाच गाणं सुरू आहे, आवाज असा सुरू आहे, आणि ते पाहताना दोघांच्या मनामध्ये एकदम असा विचार येतो की 100 वर्षानंतर ते नाचणारे लोक स्टेजवरती आहेत ते नसणार, आणि 100 वर्षानंतर मी पण इथं नसणार. एकदम दोघांच्या मनात एकच विचार येतो. ते दोघे एकमेकाला सांगतात, अरे सगळं अनित्य आहे, ती पण नसणार, आपण पण नसणार, मग आयुष्यात पडलंय काय. ते दोघे एकमेकांना सांगतात, घरी निरोप देतात, आणि दोघे काय करतात, ग्रहत्याग करतात आणि संन्यासी होतात, परिव्राजक होतात. मग संजय नावाच्या एका परिव्राजकाकडे ते जातात शिकायला. तिथं सुद्धा त्यांचं मन समाधान होत नाही. ते काय म्हणतात, आपण अजून शोध घेऊया, आणि जर तुला एखादा मार्ग सापडला तर मला सांग, मला एखादा मार्ग सापडला तर काय सांगतो, मी तुला सांगतो. असं करत करत एक दिवस बुद्धांनी ज्या 5 भिक्षूंना धम्म दिलेला होता त्यातले अश्वजित नावाचे एक भंतेजी होते, आणि ते पिंडपाताला गावामध्ये जात होते पात्र हातामध्ये घेऊन. आणि ते पात्र हातामध्ये घेऊन जात असताना त्यांना पाठीमागून हे बघतात सारीपुत्त, आणि ते भंतेजी इतक्या शांतपणे चालत आहेत, त्यांची काया जी आहे ती प्रसन्न आहे, फ्रेश.
धम्मातला माणूस असा फ्रेश असतो, आणि जे धम्मात नसतात ते कसे असतात बघितलंय, असे चेहरा पडलेला असतो, चेहऱ्या 12 वाजलेले असतात, आता मरतोय का नंतर मरतोय. एखाद्या घरात मयत झाल्यावर कसे बसलेले असतात लोक, तसंच बघ कायम पूर आलाय आता काय होणार आहे, डॉल्बी लागलाय आता काय होणार आहे, कायम ताणतणावामध्ये. आणि जे धम्मामध्ये असतात ते कायम फ्रेश, डॉल्बी लागला तरी चिंता नाही, भूकंप आला तरी चिंता नाही, पाऊस आला तरी चिंता नाही. ते सारीपुत्त त्या यांना पाहतात अश्वजितांना, आणि तिथं जाऊन सारीपुत्त त्या अश्वजितांना विचारतात की तुमची चर्या प्रसन्न आहे, तुम्ही खूप शांतपणे चालत आहेत, आणि तुमचा गुरु कोण आहे ते सांगा. आणि मग ते अश्वजित त्यांना सांगतात की मी तथागत बुद्धांच्याकडून धम्म घेतलेला आहे. आणि मग हे 2 लोक बुद्धांच्याकडे जातात आणि ते दोघं धम्माचे सेनापती होतात. म्हणजे मित्राची संगत चांगली असेल तर चांगल्या दिशेला आपण जातो, आणि मित्राची संगत चांगली नसेल तर आपण चांगल्या दिशेला जात नाही. बुद्धांच्या जातक कथेमध्ये एक कथा अशी आलेली आहे की एक राजाचा एक हत्ती असतो, पाळलेला खूप चांगला हत्ती, आणि तो हत्ती राजाचं खूप त्याच्यावरती प्रेम असतं, त्याच्यासाठी स्वतंत्र हत्तीखाना बांधलेला असतो. आणि काही दिवसानंतर काय होतं, तो हत्ती लोकांना मारायला सुरुवात करतो, पिसाळल्यासारखं करायला सुरुवात करतो. मग अन्नामध्ये काय फरक पडलाय का, किंवा त्याला काही आजार झालाय का, याची सगळी तपासणी केली जाते. देश विदेशातले वैद्य बोलवले जातात की हत्तीची तपासणी करण्यासाठी, पण हत्तीमध्ये काय बदल होत नाही. तो लोकांना मारतो, भिंती पाडतो, मोठमोठ्यानं ओरडतो, पिसाळलेला हत्ती तुम्ही बघितला असेल तसं तो करतो. आणि मग काहीच समजत नाही. अशा वेळेला देश विदेशामध्ये निरोप पाठवतात की या हत्तीला बरं करणाऱ्या एखाद्या माणसाला बोलवा म्हणून. आणि त्यावेळेला बोधिसत्व तिथं येतो आणि तो राजाला म्हणतो की मला 1 दिवस फक्त द्या, 1 दिवस तिथं मला हत्तीजवळ राहू द्या, मी त्याचं कारण शोधून काढतो. आणि मग राजा परवानगी देतो, आणि बोधिसत्व जिथं हत्तीखाना आहे तिथं दिवसभर राहतो, संध्याकाळी पण राहतो. आणि दुसऱ्या दिवशी राजाला म्हणतो की महाराज, हत्ती का पिसाळलाय याचं कारण मला सापडले. मग राजा सांगतो कारण सापडले तर त्या कारणाचा उपाय कर. तर तो म्हणतो की काही दिवस हत्तीच्या जवळ, आताच्या काळामध्ये आपण भजन व कीर्तन म्हणतो का, म्हणजे चांगलं बोलणारे लोक हत्तीजवळ आणून ठेवा, हत्तीच्या जवळ संगीत चालू ठेवा, संगीत वाजवा, म्हणजे हत्तीच्या जवळ जे आहे ते वातावरण चांगलं ठेवा, तिथं आवाज चांगला येईल, संगीत चांगलं येईल, आणि सज्जन लोक तिथं आणून ठेवा. काही दिवस त्या हत्तीमध्ये बदल होईल. आणि काही दिवस असं ठेवलं जातं आणि हत्ती होता तसा होतोय. मग राजाला प्रश्न पडतो की पिसाळलेला हत्ती औषधानं बरा झाला नाही, तू सांगितलेल्या उपायानं कसं काय बरा झाला. तर तो असं म्हणतो की मी जेव्हा हत्तीचं तुमच्या निरीक्षण केलं तेव्हा हत्ती जिथं बांधलेला आहे त्याच्या भिंतीच्या पलीकडं रोज संध्याकाळी सोनं चोरी करून आलेले लोक तिथं वाटे करत असतात. दिवसभरात चोऱ्या करून आणायच्या, आणि मिळालेला माल जो आहे तो तिथं आणून वाटायचा, आणि ते माल वाटताना दारू वगैरे प्यायची आणि त्यांच्यामध्ये भांडणं लागायची. रोज हत्ती काय करायचा, 6 महिने हत्ती रोज शिव्याच ऐकायचा, यांनी त्याला शिव्या द्यायच्या, त्याने याला शिव्या द्यायच्या, मारामारी. आणि हे ऐकून ऐकून हत्तीच्या मनावर परिणाम झालेला होता. कसा, मग हत्ती पण शिव्या देता येत नाहीत, मग काय करायचा, भिंती फोडायचा, लोकांना मारायचा. मग बोधिसत्वानं काय केलं, हत्तीच्या शेजारी सज्जन धम्मवाणी बोलणारे लोक आणून ठेवले, संगीतकार आणून ठेवले, आणि 6 महिन्यामध्ये हत्ती ते संगीत ऐकू लागला, धम्म बोलणारे लोकांची वाणी ऐकू लागला, आणि मग हत्तीमध्ये परिवर्तन झालं. आपलं पण तसंच आहे. आपलं डोकं शांत ठेवायचं काम काय करायचं, सज्जन माणसाची संगत करायची. ज्याच्या डोक्याला आधीच ताप आहे त्याच्यासोबत आणि मैत्री करून त्याचा ताप आपल्याला डबल करून घेण्यापेक्षा ज्या माणसाचं डोकं शांत आहे त्या माणसासोबत आपण बसायला उठायला पाहिजे. हे बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे. खूप महत्वाचं बुद्ध आपल्याला सांगतायत. आता वेगवेगळ्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आजच्या काळात पण पालन करतात, त्या काळात पण लोक पालन करायचे. एकदा पहाटे पहाटे अंधारामध्ये एक ब्राह्मण नदीमध्ये डुबकी लावायला गेलेला होता, नदीमध्ये आंघोळ करायला. आणि त्याच वेळेला एक भिक्षुनी पण तिथं पाणी भरायला गेली होती. आणि ती भिक्षुनी त्या ब्राह्मणाला बघून म्हणते, एवढ्या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये ह्या पाण्यामध्ये येऊन काय करत आहेस. मी तर म्हटले की मी काय कनिष्ठ भिक्षुनी आहे, मला पाणी भरायचं काम आहे, आणि मग पाणी मी जर भरलं नाही तर वरिष्ठ भिक्षुनी मला दोष देतील, या भीतीनं, म्हणजे चांगल्या प्रकारच्या भीतीनं मी पहाटे उठून या थंडीमध्ये हे पाणी भरून नदीचं पाणी घेऊन मी विहारामध्ये जात आहे. तू कुणाला घाबरलायस, तू कुणाला घाबरून 5 वाजता सकाळी पहाटे पहाटे नदीत या थंडीत पाण्यानं आंघोळ करत आहेस. तेव्हा तो काय म्हटला की या पाण्यामध्ये आंघोळ करून मी काय करतोय, माझी पाप धुवून टाकतोय.
हे आपल्याला कल्पना माहित आहे, पाण्यात उतरले की पाप धुवून जातं. पण ती प्रश्न विचारते की कोणाला घाबरतोयस, तर तो म्हणतोय माझं जे पाप आहे केलेलं ते पाप यामध्ये जातं म्हणून मी इथं येतोय. तेव्हा ती म्हणते, अरे म्हणते तू इतका विद्वान आहेस, जर पाप वाहून जात असेल तर पुण्य पण वाहून जाईल ना. बरोबर आहे का लॉजिक? पाण्यात बुडी मारल्यावर पाप जसं वाहून जाणार आहे पुण्य पण वाहून जाईल. आणि त्याच्या पुढे ती सांगते, जर या पाण्यानं जर शुद्धी होणार असेल तर पाण्यामध्ये राहणारे खेकडे आहेत, मासे आहेत, इतर जलचर आहेत, ते स्वर्गाला का गेले नाहीत? ते स्वर्गाला गेलेत का? नाही, ते पाण्यातच आहेत. मग तू कसा स्वर्गाला जाणार आहेस? आणि हे ऐकल्यानंतर त्याच्यात परिवर्तन होतं आणि तो तिच्या पाया पडतो आणि म्हणतो की तू आजपासून माझी गुरु आहेस. आणि जीवनामध्ये त्याचा बदल होतो. लॉजिकली लोकांशी संवाद साधावा हे बुद्धाने आपल्याला शिकवलं. शिव्या द्यायच्या नाहीत धम्मप्रचार करताना, कुणाच्या देवदेवताच्या टिंगला करायच्या नाहीत, त्या टिंगल टवाळ्या करणाऱ्या वक्त्यानं सांगितल्यावर टाळ्या वाजवत बसायच्या नाहीत. लॉजिकली संयमानं ह्या गोष्टी आपण सांगायच्या. एका गावाचा सरपंच बुद्धांच्याकडे आला की म्हटला, तुम्ही सम्यक संबुद्ध आहे. सम्यक संबुद्ध म्हणजे काय? सामान्य माणूस नव्हे, जगातल्या सगळ्या मानसिक शक्ती ज्या माणसाकडे, आता आपण मेंदू किती वापरतो? 1%, 2%. 100% ब्रेन वापरणारे लोक जे आहेत की नाही त्यांना बुद्ध म्हटलं जातं, त्यांना महावीर म्हटलं जातं, त्यांना अरहंत म्हटलं जातं. त्यांच्याकडे किती पॉवर असेल सांगा. तर असा व्यक्ती शांतपणे लोकांमध्ये परिवर्तन करतो. मग एक सरपंच आला बुद्धांच्याकडे, म्हटला की माझे वडील वारलेले आहेत काही दिवस झाले आणि त्यांचा जो अंत्यविधी आहे तो तुम्हीच करायचा आहे. माझी खूप तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या, काही पण करा कर्मकांड, पण तुमच्या हस्तेच करायचं. आपल्याला पण म्हणतात की नाही, तुम्ही या, तुमच्या हस्तेच पूजा घालायची आहे. हातामध्ये काय आहे? काहीच नसतं, तुमच्या हस्ते घालायचे आहे. मग बुद्ध म्हणतात ठीक आहे, त्याची एवढी श्रद्धा माझ्याकडे आहे तर येऊ दे. मग म्हणतात जा, बाजारातनं 2 मडकी घे, मडकी आपली मातीची, आणि त्या एका मडक्यामध्ये तूप भर, त्याला कापडानं बांध, आणि एका मडक्यामध्ये दगड भर, खापऱ्या दगड, आणि त्याला कापडानं बांध, आणि ही 2 मडकी आणि 1 काठी घेऊन उद्या सकाळी नदीवरती ये. ह्याला खूप आनंद होतोय. प्रत्यक्षात सम्यक संबुद्ध माझ्या वडिलांचा विधी करणार म्हणजे वडिलांना तिकडे स्वर्गाचं दार ओपनच होणार एका झटक्यात. आणि मग सकाळी पहाटे पहाटे हा जाऊन थांबतो. बुद्ध पण तिथं जातात, बुद्ध पण तिथं थांबतात, आणि मग पाण्यात उतर म्हणतात. मग 2 जण पाण्यात उतरतात. 2 मडकी पाण्यावरती ठेव, तो ठेवतो आणि मग तो काठी घेऊन फोड. त्याला असं वाटतं की मडकं इथं फुटलं की वडिलांना तिकडं स्वर्गाचं दार उघडलं. बुद्धांनी फोडलंय मडकं. मग मडकं फोडतो तो, ज्या मडक्यामध्ये दगड विटा भरलेल्या आहेत, खापऱ्या भरलेल्या आहेत, ते मडकं फुटतं आणि ते सगळं मडक्यासहित ते खाली जातं. आणि ज्या मडक्यामध्ये तूप भरलेलं आहे ते काय होतं? खापऱ्या खाली जातात, तूप पाण्यावरती तरंगतं. बुद्ध त्याला म्हणतात, हे बघ, तुझ्या वडिलांनी जर आयुष्यभर चांगली कर्म केली असतील की नाही तर तुझा वडील सुगतीलाच जाणार, ह्या तुपासारखा वरच जाणार. आणि तुझ्या वडिलांनी जर चोऱ्या माऱ्या करत केल्या असतील, व्यभिचार केला असेल, प्राण्यांना मारला तर तो खालीच बुडणार आहे. सम्यक संबुद्ध येऊ दे ना आणि कोण येऊ दे, तुझ्या वडिलाला वर घेऊन जाणार नाही. तुझ्या वडिलाच्या कर्मानच तुझ्या वडिलाची गती होणार आहे. हे बुद्धाने त्याला समजून सांगितलं. हे या पद्धतीनं आपल्याला जायला पाहिजे, प्रेमानं लोकांना सांगायला पाहिजे, तर लोकांच्या मध्ये बदल होतो. आणि मग तो बुद्धांच्याकडं पुन्हा येतो. बुद्ध त्याला समजून सांगतात की जी गती आहे, सुगती घ्या किंवा दुर्गती घ्या, कशा अवलंबून आहे? आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. नाहीतर दारू पिलेल्या माणसाला पण गोड लावतात. आता आम्ही गाडीत येताची चर्चा करत होतो, दारू पिऊन मेलेला असतो, गोड काय लावतात? तुम्ही यावे परतुनी, हा असते बघा वाक्य, आता मला आठवत नाही. बुद्धांना शिव्या देत 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 येत होता. भिक्षू संघ ऐकत होता, लोक ऐकत होते, आणि बुद्धांच्या पण जवळ आल्यावरती कानावरती तो आवाज पडतो, हा माणूस शिव्या देत यायलाय, हा निंदा करत येत आहे. आता कल्पना करा, आपल्याला शिव्या देत एखादा माणूस आला तर आपली अवस्था काय होईल? आपण पण शिव्या द्यायच्या मूडमध्ये येऊ किंवा आपले समर्थक गोळा करू, लगेच शिव्या देत यायलाय, काट्या कुऱ्हाडी घेऊन या, तयारीत राहा. पण बुद्धांनी तसं केलं नाही. त्या भारद्वाजाला बोलवलं आतमध्ये. शिव्या देणाऱ्या माणसाला घरात बोलवणं, विहारात बोलवणं, याच्यासाठी सम्यक संबुद्धच व्हावं लागतं. एवढं सोपं नाही. साधं आपलं बिनसलं तरी आपण तोंड बघत नाही. आणि शिव्या देणाऱ्या माणसाला आपण बोलवीन या म्हणून बुद्धांनी त्याला बोलवलं, या बसा. तो बसला नाही, रागातच होता. आणि बुद्धांनी त्याला एक प्रश्न केला. बघा, एखादा माणूस ज्या मूड मध्ये असतो, समजा एखादा माणूस आत्महत्या करायच्या मूड मध्ये आहे, त्याला जर तुम्ही 2 मिनिटं थांबवलं नाही किंवा 1 मिनिट, तो आत्महत्या परत करत नाही. त्याला 1 मिनिट जर थांबवला तर परत मर म्हटलं तरी तो मरत नाही.
बुद्धाने त्याला त्या रागामध्ये होता त्याला थांबवला आणि त्याला एक प्रश्न केला, काय रे म्हटले, तुमच्या घरी काय पाहुणे येतात काय कधी? मग तो म्हटला येतात. मग पाहुणे आल्यावरती तुम्ही पाहुणचार करता का? मग म्हटला पाहुणचार करतो. मग म्हटले पाहुणे तुमच्या घरी आलेले आहेत, पाहुण्यांच्यासाठी तुम्ही जेवण केलेलं आहे आणि जेवण ताटामध्ये वाढून पाहुण्यांना तुम्ही देत आहे की हे जेवा, आणि पाहुणा त्यावेळेला म्हणतो की मी जेवणार नाही. पाहुणा काय म्हणतो? जेवणार नाही. काय होईल? आता किती सोपं उदाहरण दिले बुद्धाने, पण त्याची जी लिंक होती शिव्या देण्याची ती ब्रेक केली बुद्धाने. समजून घ्या, ती लिंक ब्रेक केली आणि त्याला प्रश्नांमध्ये वळवला. आणि तो भारद्वाज काय म्हटला, पाहुण्यांसाठी आम्ही जेवण केलं, पाहुण्यांना आम्ही जेवण देत आहे, पाहुणा जर म्हणत असेल की मला जेवण नको तर काय होईल? आमचं जेवण आमच्या जवळच राहील. एवढं सोपं उत्तर आहे. तेव्हा बुद्ध त्याला म्हटले की तू माझा पाहुणा आहेस किंवा मी तुझा पाहुणा आहे, आणि तुझ्या शिव्या देत आलायस की नाही, हे माझ्यासाठी तू दिलेलं जेवण आहे. तुझे शिव्या देत आलायस की नाही, हे तू माझ्यासाठी दिलेलं जेवण आहे. हे जेवण काय मी घेत नाही. कल्पना करा. आणि मग वीज चमकावी तसं त्या भारद्वाजामध्ये बदल झाला आणि बुद्धाने त्याला धम्म शिकवला. आपण शिव्या दिल्यावर काय करीन? पहिला त्याला हाकलून काढा, विहारात हाकलून काढा, कमिटीत हाकलून काढा, त्याच्यावर केस घाला, त्याचं तोंड बघू नका, त्याला वाळीत टाका असं म्हणून बुद्धाने माणूस तोडला नाही. उलट त्या माणसाला आपल्यामध्ये ते घेऊन आले. ही बुद्धांची क्षमता होती. कारण त्यांनी जो धम्म सांगितला त्या धम्माचं एक धम्म जेव्हा भिक्षूंना सांगितला, आदेश दिला, त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी वापरलाय, लोकांवर उपकार करण्यासाठी तुम्ही धम्म सांगा. कशासाठी सांगा? लोकांवर उपकार करण्यासाठी धम्म सांगा. भिक्षूंना पण त्यांनी सांगितलं होतं, जर लोकांनी आदर करावा, लोकांनी भोजन द्यावं, लोकांनी इतर वस्तू द्याव्या म्हणून जर तुम्ही धम्म प्रवचन देत असाल तर ते धम्म प्रवचन नाही. खूप गंभीर सांगितलं होतं बुद्धांनी. आदर सत्कारासाठी जर तुम्ही धम्म प्रवचन देत असाल तर ते धम्म प्रवचन नाही. पण तुमची जर भावना अशी असेल की समोरचा जो व्यक्ती आहे तो दुःखात आहे आणि त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी मी मार्गदर्शन करणार आहे, तर त्याला बुद्ध म्हणतात की हे खऱ्या अर्थानं धम्म प्रवचन आहे. अशा प्रकारे बुद्धांनी धम्माकडे पाहिलं होतं. थोडा वेळ बोलू अजून, हा वेळ वाढत चाललाय. तर मग बुद्ध या गोष्टी आपल्याला सांगताना अनेक बुद्धाच्या जीवनातले किस्से आहेत. लोकांना समजून कसं घ्यायचं? तर बुद्धांच्याकडे जर दोन भिक्षू आहेत तर एका भिक्षूची जर तक्रार आली तर बुद्ध काय करायचे, त्या दुसऱ्या भिक्षूला बोलवायला तिसऱ्या भिक्षूला पाठवायचे. समजा कामत साहेबांच्या बद्दल समजा माझी तक्रार कामत साहेबांकडे गेली तर कामत साहेब मला डायरेक्ट एकट्याला बोलवून विचारायचे नाहीत, तर बुद्ध काय करायचे, दुसऱ्या भिक्षूला पाठवायचे त्याला बोलवून आण म्हणून. मग त्याला बोलवून आणलं की त्याला 3 वेळा विचारायचे की तुझ्याविषयी असं असं ऐकलंय, खरं आहे का? आपण म्हणतोय ना 3 वेळा, नमो तस्स 3 वेळा, बुद्धं शरणं गच्छामि 3 वेळा, साधू 3 वेळा. त्याचं कारण ते आहे, पहिल्यांदा विचारायचे तुझ्याविषयी असं ऐकलंय, खरं आहे का? मग दुसऱ्या वेळेला विचारायचे, तिसऱ्या वेळा विचारायचे, मग ते निर्णय घ्यायचे. आपण तसे निर्णय घेत नाही. आपल्याला जर एखाद्याने सांगितलं की तो तुझ्याविषयी असं काहीतरी बोलत होता, त्याला न भेटताच आपला शत्रू, तो भेटायच्या आधी शत्रू, आणि त्याच्याविषयी आपण धारणा करून बसतो की हा माझा वाईटाव बसलाय. आणि फक्त माझ्याच नाही, माझं बघवत नाही, माझ्या कुटुंबाचं बघवत नाही, माझ्या पाहुण्याचं बघवत नाही, मागं पण असंच वागत होता, यांचं घरानच असं आहे, आणि असं सगळा डोंगर आपण उभा करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये असे दुःख मागवून घेतो, ओढून आणतो दुःख. ये दुःखा ये माझ्यात, ये दुःखा ये माझ्यात, असा सगळा आपला कार्यक्रम आहे. बुद्धाने हे सांगितलं होतं की ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. जे आपल्याला ऐकायला येतं की नाही त्याच्यावरती विश्वास केवळ ठेवू नका. एखादा फार शहाणा माणूस सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. ह्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलं म्हणून विश्वास ठेवू नका. किंवा सांगणारा चांगला आहे, त्याची भाषा चांगली आहे म्हणून विश्वास ठेवू नका. किंवा तुमचे विचार जसे आहेत तसेच त्या वक्त्याचे विचार असतील तरी सुद्धा विश्वास ठेवू नका. किती मोठं सांगितलं. समजा एखादा दारोडा माणूस आहे, ऐकणारे पण दारोडेच आहेत, आणि दारोडा माणूस जर सांगत असेल की दारू पिल्यानंतर कुत्रं चावत नाही, ते होईच म्हणणार आहे. चावते का कुत्रं दारोड्याला? नाही चावत. का? तर दारू पिऊन येताना माणूस लेझिम खेळत येतो, इकडं एकदा तिकडं लेझिम खेळत येतो. लांब कुत्रा बसलेला असतो, तो कुत्रा त्या माणसाकडे बघतो आणि म्हणतो हे आपल्यापेक्षा डेंजर काम आहे, याला चावायचं नाही. दारू पिणाऱ्या माणसाला चावत नाही. आणि मग दारू पिणारा माणूस जर असं सांगत असेल
तर ऐकणारे दावडे असतील तर होयच म्हणणार. म्हणून केवळ बुद्धीला पटतं म्हणून सुद्धा स्वीकारायचं नाही. सांगणारा खरोखर जे सांगत आहे त्यामध्ये काय तथ्य आहे का हे तपासून तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याचा काही व्यक्तिगत स्वार्थ त्यामध्ये आहे का हे पण तुम्ही तपासून घ्यायला पाहिजे. हे तपासून घेण्याचा मार्ग बुद्धाने आपल्याला दिला. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. पहिला माणूस अंधारातून अंधाराकडे जातो. लक्षात ठेवा, अंधारातून अंधाराकडे म्हणजे गरीब आहे, वाईट वागतो, दुःशील आहे आणि रोगानं पिचलेला आहे. तो जन्माला तसाच येतो आणि मरताना सुद्धा गरीबच मरतो, मरताना सुद्धा आजारीच मरतो. हा पहिला माणूस. दुसरा माणूस अंधारामध्ये जन्म होतो आणि प्रवास मात्र उजेडाकडे होतो. अंधाराकडून प्रकाशाकडे हा दुसरा माणूस. तिसरा माणूस प्रकाशाकडून अंधाराकडे. आता चांगल्या लोकांच्या संगतीत आहे, पैसे आहेत, घरदार चांगला आहे, पण संगत वाईट लागते आणि घर विकून टाकतो, पैसे लुबाडून टाकतो, बायका पोरांचं धोडधान करून टाकतो, स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतो. आता प्रकाशात आहे पण त्याचा अंत अंधारामध्ये होतो. आणि चौथा जो माणूस आहे तो कोणता? प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा. तर बुद्ध म्हटले आपल्याकडे 2 चॉईस आहेत. एक तर अंधारातून प्रकाशाकडे जा किंवा प्रकाशातून प्रकाशाकडे जा. आता इथं बसलेल्यांपैकी जे चांगले नोकरीला आहेत, जे व्यसन कुठलंही करत नाहीत, जे चांगलं बोलतात, चांगलं वागतात, असे लोक म्हणजे प्रकाशामध्ये असलेले लोक. त्यांनी जर धम्माचा संपर्क ठेवला तर ते प्रकाशाकडून प्रकाशाकडे जातील. ते जर धम्माच्या संपर्कात आले नाहीत की नाही, मग पैसे जास्त आहेत म्हटलं दारू पिऊया, पैसे जास्त आहेत म्हटलं प्लॉट घेऊया, तो प्लॉट विकत बसूया, मग तो काहीतरी घाटा झाला की त्याच्यावर केस घालत बसूया, कोर्टात जात बसूया. अंधारातून प्रकाशातून अंधाराकडे. बाबासाहेबांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलं. कल्पना करा, बाबासाहेबांच्या जन्माच्या आधीचा काळ आणि 14 ऑक्टोबर पूर्वीचा काळ किंवा संविधान देण्यापूर्वीचा काळ. संविधान देण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य कोण होतं का? आपलं कोण आमदार होता का, खासदार होता का, मंत्री होता का, कलेक्टर होता का? कोणच नव्हतं. संविधान दिलं, धम्म दिला, आपला प्रवास, अंधारामधला प्रवास बाबासाहेबांनी प्रकाशाकडे घेऊन गेले. आणि बाबासाहेबांनी असं लिहिलंय की 2 प्रकारचे पतित असतात. पतित मध्ये पडलेले, पिचलेले, खचलेले, दलित म्हणून आपण त्याला. 2 प्रकारचे असतात. एका पुढे आदर्श आहे असा आणि एका पुढे आदर्श नाही असा. ज्या व्यक्तीच्या समोर आदर्श आहे त्या व्यक्तीची प्रगती होते. म्हणजे तो पतित आहे, पडलेला आहे, तो उठून उभा राहतो आणि तो सक्षम बनतो. पण ज्याच्या पुढे काय आदर्शच नाही तो तसाच गरिबीत जन्माला येणार, व्यसन करणार, वाईट वागणार आणि मरताना पण तसाच गरिबीत मरणार, व्यसनामध्ये मरणार, वाईट लोकांच्या संगतीमध्ये मरणार. बुद्धांनी सांगितलं की 4 प्रकारचे लोक असतात. मग आपण त्यापैकी कुठल्यामध्ये बसतो हे आपण ठरवायला पाहिजे. कशातही बसा, पण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जायचंय आणि प्रकाशात असा तरी सुद्धा प्रकाशाकडेच जायचंय. आपल्या गृहस्थांच्या बाबतीत पण 4 गोष्टी सांगितल्या बुद्धाने. पती पत्नी कशी असतात? पहिली जोडी देव आणि देवीची जोडी. पहिली जोडी काय सांगितली? देव आणि देवीची जोडी. म्हणजे पुरुष चांगला असतो, सज्जन असतो, चांगलं वागतो आणि त्याची पत्नी जी आहे ती पण सज्जन असते, चांगलं वागते आणि या दोघांचा संसार जो आहे की नाही तो सुरळीत जातो. पहिली जोडी. दुसरी जोडी कशी आहे? पुरुष जो आहे तो शवासारखा असतो. शवासारखा म्हटले बुद्धाने म्हणजे क्रूर असतो, वाईट असतो, दुःशील असतो आणि पत्नी मात्र चांगली असते बिचारी. पण हा क्रूर असल्यामुळं, हा वाईट असल्यामुळं या पत्नीला सुद्धा चांगलं जगू देत नाही आणि दोघांचा संसार चांगला होत नाही. सतत खटके उडत राहतात, सतत भांडणं होत राहतात. ही दुसरी जोडी. तिसरी जोडी बुद्धाने असं म्हटलंय की पत्नी जी आहे ती वाईट असते, पत्नी वाईट असते आणि पुरुष मात्र चांगला असतो आणि पत्नी वाईट असल्यामुळे या बिचाराचं शोषण होतं आणि दोघं एकत्र असल्यामुळे एकमेकाशी भांडत राहतात. याच्या जीवनात पण दुःख आहे. आणि 4था प्रकार सांगितलाय बुद्धांनी की बायको सुद्धा क्रूर असते, नवरा सुद्धा क्रूर असतो. रोज मारामाऱ्या. एक दिवस हिनं तिला मारायचं, त्याला मारायचं, दुसऱ्या दिवशी त्यानं हिला मारायचं, असं ते फायटिंग चाललेलीच असते आणि त्यांच्या घरामध्ये वाद चाललेले असतात. मग बुद्धांनी जी पहिली जोडी सांगितली, पुरुष सज्जन आहे, नवरा सज्जन आहे, शीलसंपन्न आहे, धम्म मार्गावरती आहे आणि त्याची पत्नी पण धम्म मार्गावरती आहे, तर त्यांचा संसार सुखाचा होतो. तर या खालच्या ज्या बाकीच्या जोड्या आहेत की नाही त्यात एक कोणतरी खराब आहे आणि शेवटच्या जोडीत दोघंही नालायक आहेत. तर त्या तिन्ही जोड्यांना जर धम्म मिळाला तर एक माणूस दुरुस्त होऊ शकतो.
ज्याची बायको चांगलं वागत नाही त्यानं काय काम करावं, त्याला बुद्ध विहारात बायकोला घेऊन चला, धम्म परिषदेला बायकोला घेऊन चला, पुस्तक वाचायला लावा, शिबिरांना बायकोला न्या, ऑटोमॅटिक ती बायको पण धम्म मार्गात येईल. आणि ज्याचा नवरा खराब आहे त्या नवऱ्याला वडत आणा धम्म मार्गात, चांगल्या लोकांच्या संपर्कात न्या, मग तो धम्म मार्गामध्ये आला तर त्या दोघांचा संसार सुखाचा होईल. म्हणून विपसनेला तुम्ही गेला तर तिथं पुढच्या शिबिराला गेल्यावर विचारतात तुमची मिसेस तुमच्या बायकोनं शिबिर केलंय का, आणि केलं नसेल तर तिला शिबिरला आणा. आणि जर एका स्त्रीनं केलं असेल तर, लग्न झालं असेल तर तिला पण विचारतात की तुमच्या नवऱ्यानं शिबिर केलंय का, केलं नसेल तर त्यालाही घेऊन या. नवरा बायको दोघं जरी धम्म मार्गावरती असतील तर तो संसाराचा गाडा सुखानं पुढे जाईल. म्हणून दर रविवारी बाबासाहेब असं म्हटले आपण बुद्ध विहारात जायला पाहिजे. पण आपल्या शिकलेल्या शहाण्या लोकांना असं वाटतं तिथं बुद्ध विहारात जाऊन काय करायचं, पंचशील म्हणून काय करायचं, ध्यान करून काय करायचं, त्याचा काय उपयोग नाही. मग जे लोक म्हणतात त्याचा काय उपयोग नाही त्यांच्या घरात मग रोज भांडणं, रोज मारामाऱ्या, रोज वादविवाद, आणि मग हे सगळ्या गोष्टी अशा होत जातात. म्हणून आपल्याला धम्माची गरज आहे. धम्म लोकांच्या बद्दल आपल्याला संवेदनशील बनवतो, धम्म आपल्याला इतरांच्या बद्दल प्रेमळ बनवतो आणि लोकांना क्षमा करायला शिकवतो. किती मोठा माणूस असो त्याला सोबत घेण्याची क्षमता धम्मामध्ये आहे. अंगुलीमाल माहिती आहे आपल्याला, ते सगळं माहिती आहे, त्यानं किती 999 लोक मारलीत वगैरे वगैरे सगळं झालं. पण बुद्धांच्या जेव्हा तो संपर्कात गेला तेव्हा बुद्ध काय घाबरलेले नव्हते, कारण अरहंत जो माणूस असतो, सम्यक संबुद्ध असतो, तो पॉवरफुल असतो. त्याला जगातली कुठलीही ताकद त्याला धक्का देऊ शकत नाही, त्याला हरवू शकत नाही, त्याला पराजित करू शकत नाही. एकदा ते आळवक नावाचा यक्ष बुद्धांशी भांडत होता, आणि तो यक्ष का म्हणजे कसे असतात, ते माणसं खातात, म्हणजे मनुष्याला पण खातात असा माणूस. तो एकदा बुद्धांना असं म्हटला होता की तुझे छाती फोडीन, तुझं डोकं फोडीन, तुझ्या पायाला गरागरा धरून फिरवून फेकून देईन. तेव्हा बुद्ध त्याला म्हटले होते जगामध्ये देव, मार, ब्रह्मा आणि मनुष्यामध्ये जगात असा कुणीही नाही की जो सम्यक संबुद्धाची छाती फोडू शकेल, सम्यक संबुद्धाचं डोकं फोडू शकेल, किंवा सम्यक संबुद्धाचे पाय धरून गरागरा फिरवून त्याला फेकू शकेल. जगात असा कुणी उत्पन्न झालेला नाही. तू तुझे प्रश्न विचार, ही एवढी पावर असते. आणि मग अंगुलीमाल जेव्हा बुद्धाच्या संपर्कामध्ये आला तेव्हा बुद्धाने त्याला नकार दिला नाही. अरे तू आलाय काय, एवढ्या लोकांना मारलायस, तू क्रूर आहेस. त्याला जवळ घेतलं, प्रेमानं मायेनं जवळ घेतलं आणि त्याला आधार दिला. असा आधार आपण देत नाही. साधी चूक केली तर त्याला आपण नालायका 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 म्हणून ते घालवतो दूर आपल्यापासून. दारुड्या माणसाला आपल्यापासून दूर घालवतो, व्यसन करणाऱ्या माणसाला आपल्यापासून दूर घालवतो. आपल्या संपर्कातच तो माणूस आला नाही तर त्याच्यात बदल होईल का? नाही. आणि एखाद्याला तू वाईट आहेस वाईट आहेस वाईट आहेस असं म्हटलं तर तो बदलेल का? नाही बदलणार. बुद्धाने त्या अंगुलीमालाला जवळ घेतलं आणि अंगुलीमालाला सांगितलं ठीक आहे, तुझ्यासोबत जे झालं ते झालं, पण मी तुला तुझ्या सगळ्या गुणदोषासहित स्वीकारतो. तू भिक्षू बनणार का? आणि एका क्षणात तो तयार झाला. कोणाला आवडतंय लोकांना मारायचं? आवडतंय? साधं काठीनं मारलं, शाळेत आम्ही पोरानं मारलं तर संध्याकाळची झोप लागत नाही, ते आठवतं उगाच मारलं, लहान पोरगं होतं, अभ्यास करत नाही म्हणून. आणि एखाद्याचा खून करणं किती वाईट गोष्ट आहे. त्या अंगुलीमालाला बुद्धाने जवळ घेतलं, त्याला भिक्षू बनवला. ज्या अंगुलीमालाला राजा प्रसेनजित घाबरायचा, अंगुलीमाल ज्या भागात राहायचा त्या भागातली वस्ती उठून जायची, गावाच्या गावात लोक सोडायचे, असा माणूस बुद्धांच्या जवळ आला आणि भिक्षू बनला. तो अंगुलीमाल काही काळानंतर जेव्हा भिक्षू मुंडन केलेला गावामध्ये गेला अन्न ग्रहण करण्यासाठी, लोकांना कळालं की हाच तो अंगुलीमाल आहे. यांना आमच्या भावाला मारलं, यांना आमच्या आईला मारलं, यांना आमच्या चुलत्याला मारलं, आमच्या वडिलाला मारलं, हाच तो अंगुलीमाल. तेव्हा लोक त्याला दगड मारू लागले. कल्पना करा, जेव्हा त्याच्या हातात तलवार होती तेव्हा सगळा राजा सुद्धा घाबरत होता, आणि जेव्हा त्यानं मुंडन केलं तेव्हा लहान लहान लोक सुद्धा त्याला दगड मारू लागले. असाच गावात पिंडपाताला गेल्यावरती लोकांनी दगडानं मारला, अंगुलीमाल रक्तबंबाळ झाला, लोक मारत होते, शिव्या देत होते, आणि अंगुलीमाल काय म्हणत होता? तुमचं भलं होऊ दे, तुमचं भलं होऊ दे. काय म्हणत होता? तुमचं भलं होऊ दे. आणि मग तो बुद्धांच्या समोर जेव्हा आला तेव्हा रक्तबंबाळ झालेला होता, आणि बुद्धांनी त्याला बघून काय म्हटले? साधू साधू अंगुलीमाला, याच जन्मामध्ये तू केलेली जी कर्म आहेत की नाही ती फिटलीत, आता तुला पुन्हा काही करायची गरज नाही. कल्पना करा, हे परिवर्तन बुद्धांनी केलं लोकांच्या मध्ये. म्हणून लोकांना जपूया. एक एक माणूस खूप महत्वाचा आहे. आपण जेव्हा लहान होतो, साधारणतः 2 वर्षापर्यंत किंवा 1 वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांनी सगळं केलं की नाही आपलं, रात्रभर जागण्यापासून आजारी पडल्यावरती शीत होण्यापासून सगळं केलं. मग जेव्हा ते म्हातारे होणार आहेत
आपण आता मोठे होणार आहे आणि आपले आई वडील म्हातारे होणार आहेत. म्हातारपण म्हणजे काय आहे? लहानपण आहे. म्हातारपण म्हणजे लहानपण आहे. आपल्या आई वडिलांची काळजी आपण घ्यायला पाहिजे. ते सारखे बडबडतील, तुम्हाला सारखी एकच गोष्ट सांगतील, सारखंच काहीतरी मागतील, त्यावेळेला आपण त्यांना नकार द्यायचा नाही. आपण कल्पना करायची, मी जेव्हा लहान असेल तेव्हा मी कसं केलं असेल, यांनी मला सहन करून घेतले, आता माझा टर्न आहे, मी यांची सेवा करायला पाहिजे असं म्हटलंय. आई वडिलांची सेवा करणं हे उत्तम मंगल आहे. आणि जी माणसं आपल्या आई वडिलांची सेवा करत नाहीत त्यांची पोरं तशीच जन्माला येतात. एक गोष्ट सांगतो, एक मुलगा आई वडील त्याला खूप शिकवतात, चांगलं बनवतात, नोकरीला लागतो आणि नोकरीला लागल्यानंतर त्याचं लग्न करायचं असतं तेव्हा त्याची आई वारते आणि राहतो एकटा वडीलच. आणि हा मुलगा चांगला अधिकारी झालेला असतो आणि मग तरी पण लग्न करतात. लग्न झाल्यानंतर सून घरामध्ये येते आणि सून काय धम्ममार्गातली नसते. मग ती सून घरात येते आणि ह्याचा सगळा पैसा, मोठे बंगले वगैरे बांधतात, मोठी गाडी, आणि हा त्या मुलाचा वडील आता म्हातारा होतो. मग नंतर त्याला खाताना पण ते खाता येत नाही, तोंडाला लागतं, खाली सांडतं, किंवा घरात मोठमोठे अधिकारी येतात तेव्हा हा म्हातारा माणूस ते अडचण व्हायला लागते. चमच्यानं काहीतरी खायला गेलं ते खाली सांडतं, पाणी पिताना पाणी सांडतं, कपडे स्वच्छ राहत नाहीत. अशा वेळेला त्याची बायको म्हणते, अहो हे लोक एवढे चांगले येतात आणि तुमचे वडील असे वागतात. मग ते काय करतात, त्यांना वर खोली बांधून देतात, वरच्या मजल्यावरती खोली बांधून देतात. आणि मग यांना काय लागलं तर काय, तर त्या काळात ती बेल नव्हती, घंटा बांधतात वर, आणि ती घंटा वाजली की मग चहाची वेळ झाली, नाश्त्याची वेळ झाली, किंवा काहीतरी तब्येत बिघडली, घंटा वाजणार. मग त्या वडिलाची सगळी अशी अवस्था होते. काही काळानंतर त्या मुलाला, म्हणजे त्या मुलगा आणि सून जे आहे त्यांना मूल होतं, आणि मूल झाल्यानंतर ह्या म्हाताऱ्याला बरं वाटतं की आता ते नातू जो आला, तो नातू म्हणजे काय असतं, आजोबाचा मित्र असतो. नातवंड म्हणजे काय, आजी आजोबाचे फ्रेंड्स कोण आहेत, नातवंड. आणि ते आपल्यापेक्षा, आई वडिलांच्या पेक्षा कुणाजवळ असतात, आजी आजोबाजवळ, कारण ते मुलासारखे राहतात. कारण ते पण मूल असतं, फक्त वयानं वाढलेलं, आणि हे वयानं कमी असलेलं मूल, ते एकमेकांसोबत खेळतात, याला खूप आधार होतो. आणि मग शाळेमध्ये ते मूल जातं, शाळेमध्ये मग आमच्यासारखे शिक्षक असतात चांगले, ते काहीतरी सांगतात की मुलांनो, खाऊला दिलेला पैसा आपण जमा करून ठेवायचा आणि ते पैसे आपण चांगल्या कामाला वापरायचे. मग या मुलाला सवय लावतात. वडील अधिकारी म्हटलं खूप पैसे देतात त्याला, मग ते शिक्षकांनी सांगितलेलं असतं बाईनी की पैसे जमव. मग तो रोज दिलेले पैसे जमवत असतो, खाऊ घ्यायचे नाही, पैसे जमवायचे, त्याची बिशी भरते. आणि मग त्या मुलाचा वाढदिवस येतो. वाढदिवस आल्यावरती आई वडील म्हणतात, बाळ तुला कुठली वस्तू पाहिजे ती सांग, पुढच्या महिन्यात आपण काय करायचं, ती वस्तू तुला घेऊन देतो वाढदिवसाला. तेव्हा ते मूल पण म्हणतं, मी पण तुम्हाला काहीतरी भेट देणार आहे, मग वाढदिवसाचा दिवस येतो. हे आई वडील गाडीत त्याला घेऊन जातात, हे मूल गडबडीन जातं, ती बिशी जी पैशानं भरलेली आहे ती बॅगेत घालतं, हे पण जातं. आणि मग त्याला एक चांगली सायकल बघतात, महागडी सायकल, आणि ते मूल सायकल पसंत करतं आणि थांबा म्हणतं, आता तुम्ही यायचं नाही. मुलांचं असतं का, म्हणजे आपलं सिक्रेट आहे म्हणतात, माझं तुम्ही यायचं नाही. ते एका दुकानात जातं, बॉक्स पॅक करून घेऊन येतं, आणि घरी येतात मग सायकल घेऊन, त्या मुलाचा बॉक्स घेऊन. वाढदिवसाचा केक कापला जातो, आजोबा पण ते असतात, काही लोक आलेली असतात, प्रतिष्ठित सगळे मोठी माणसं. आणि मग ते सायकल दिली जाते त्या मुलाला वाढदिवसानिमित्त गिफ्ट. म्हणतोय, आई बाबा माझ्याकडे पण एक भेट आहे तुम्हाला. आणि मग ते बॉक्स सगळ्यांना पुढे फोडतात. बॉक्स फोडल्यावरती त्या बॉक्स मध्ये एक छोटी पितळेची घंटा असते, समजलं, बॉक्स मध्ये छोटी पितळेची घंटा असते. आणि त्या आईला सुचायचंच बंद होतंय, त्या वडिलाला पण काही कळत नाही, अरे घंटा कशाला आणली ना. तर ते काय म्हणतं की बाबा कसे वर म्हातारे झाल्यावर तुम्ही घंटा बांधले की नाही मोठी, तुम्ही म्हातारे झाल्यावर मी ही घंटा बांधणार. आणि ही गोष्ट संपते. जे आपण पेरणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, मैत्री पेरा, प्रेम पेरा, प्रेमच उगवणार आहे. सुनानं सासूला शिवी दिली तर सासू पण सुनाला शिवाय देणार आहे, मग पोरगा पण सुनाला मारणार आहे, असे फायटिंग चालूच होणार आहे. आणि घराघरात हे वाद आहेत. आणि आपण मालिका बघतो, त्या मालिकेत तर तेच कार्यक्रम आहे. सून कशी कट कारस्थानी आहे, मग सासू कशी कट कारस्थानी आहे. त्यात असं दाखवतात काय, सून पण धम्मानुसार जीवन जगायला लागलेली आहे, सासू पण धम्मानुसार जीवन जगायला आहे. सून सासू एकमेकांना ही आई म्हणत असते, सासूला आई म्हणत असते, प्रत्यक्षात आई असते का, नाही. पण धम्म मार्गात जर तुम्ही आला
तर मी असे अनेक कुटुंब बघितलेले आहेत की सून सासूसोबत आईसारखं वागते आणि मुलीसारखे आईसारखे मुलीसारखे राहतात. हे नातं धम्मामध्ये निर्माण होऊ शकतं. बुद्धाने हे आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्याला ज्या गोष्टीनं त्रास होतो ती गोष्ट आपण इतरांसोबत करायची नाही. एवढं सोपं तत्व आहे. फार काय लय पुस्तक वाचायची गरज, पालीभाषा शिकायची गरज नाही, व्याकरणात जायची गरजच नाही. एवढं सोपं सांगितलेलं आहे. आता मी शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. भिक्खू संघ घरदार सोडून लोक भिक्खू व्हायचे आणि एक दिवस काय झालं, बुद्ध विहार करत असताना एक अतिसारानं म्हणजे मलमूत्रामध्ये पडलेला भिक्षू त्यांना दिसतो आणि तो घाणीत लोळत असतो. त्याला उठवायला कोण नाही, असा आजारी पडलेला भिक्षू. आणि बुद्ध आनंदाला बोलवतात. आनंद म्हणतात ये गरम पाणी करून घेऊन ये, आणि त्याला स्वतः बुद्ध त्याला उठवतात, त्याचं चिवर काढतात, त्याला धुवून काढतात, सगळं स्वच्छ करतात, नवीन चिवर नेसवतात आणि त्याला बसवतात. आणि जो भिक्षू संघ तिथं राहत असतो त्या भिक्षू संघाला पाचारण करतात, बोलवतात. त्याच्या आधी त्याला विचारतात, अरे तू असा मलमूत्रामध्ये पडलाय, तुझा कोण व्यवस्थापक आहे की नाही, तुझा कोण मित्र आहे की नाही, तुझ्यासोबत कोण भिक्षू राहतोय की नाही. तर तो म्हणतोय राहत नाही. का राहत नाही, तर म्हणतो मी कोणाला मदत करत नव्हतो म्हणून मला आता कोण मदत करत नाही. हा तो भिक्षू सांगतो. आणि ते ऐकतात बुद्ध आणि भिक्षू संघाला बोलवतात आणि म्हणतात, अरे इथं तुम्ही घरदार सोडून आला, इथं तुमचा भाऊ नाही, तुमची बहीण नाही, तुमची आई नाही, तुमचे वडील नाही, तुमचे कोण नातेवाईक नाहीत, तुम्हीच एकमेकांचे भाऊ बहीण आहे, तुम्हीच एकमेकांचे नातेवाईक आहे. आणि मग बुद्ध पुढे सांगतात की ज्याला म्हणजे बुद्ध आले की हे पाया पडणार बुद्धांच्या, आणि ते अतिसारात पडलाय त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. बुद्ध काय म्हटले की ज्याला माझी सेवा करायची आहे त्यानं रोग्यांची सेवा करावी. 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं. बुद्ध पूजा करायची म्हणजे काय, रोग्यांची सेवा करायची. ते उचललं कोणी, ते ख्रिश्चन मिशनरी लोकांनी प्रत्यक्षात आणलं. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले की आता आपण ख्रिश्चन मिशनरी लोकांकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. करून येणं, लोकांच्या सोबत व्यवहार करणं. मी मदर तेरेसाचा एक किस्सा वाचला होता, तुम्हाला सांगतो. तिनं तर अनेक लोकांना बरं केलं, पण नंतरच्या काळामध्ये असं एक युनिट तिनं बांधलं मदरनं की आता मरणारच आहे, रस्त्यावर फेकून दिलेले आहेत, आता तो काही क्षणासाठीच आहे, अशा लोकांना ते घेऊन यायच्या गाडीतनं आणि मग त्यांच्या अंगात पडलेले किडे वगैरे काढायच्या. रात्रभर ते बसायचे चिमटा घेऊन, किडा अंगातनं काढायचा, त्याला मलम लावायचा वगैरे. एका व्यक्तीने त्यांना विचारलं, मदर हे बाकीचे लोक जे आहेत महारोग झालेले ते बरे होतात, पण हे मरणारच आहेत, मग ह्यांना आणायची गरज काय. तर मदर तेव्हा म्हटल्या होत्या की हे मरणारच आहे, पण मरताना अंगावरती मायेचा हात त्यांच्या फिरतोय, ह्या समाधानानंतर ते जर मेले तर ते प्रभूचं काम आहे. ते कोणाचं काम आहे, प्रभूचं काम आहे. मरताना सुद्धा आनंदानं मरावं. नाहीतर बघा आज स्थिती कशी आहे, आई विवळत असते, वडील विवळत असतो आणि हे आरामात जगत असतात. हे धम्मानं सांगितलेलं नाही. आई वडिलांची काळजी घेणं, आई वडिलांची सेवा करणं हे आपण करायला पाहिजे. आणि आपण आई वडिलांची सेवा केलेली आपली मुलं बघणार आहेत. नाहीतर घंटाच आहे बघा, प्रत्येकाच्या घरात घंटा एक एक येणार आहे. मग ती कोणाची पितळेची असेल, कोणाची सोन्याची असेल, कोणाची काचीची असेल, एवढाच फरक आहे. पण घंटा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि बुद्धाने हे आपल्याला शिकवलं की तुम्ही संवेदनशील असायला पाहिजे. नवी लोक बुद्धाने अशी निर्माण केली धम्मामध्ये. आता डॉल्बी पुन्हा सुरू झालाय. मी एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो. शेवटच्या क्षणी बुद्धांच्या असंच किती शांत वातावरण असेल त्या काळामध्ये, बुद्ध महापरिनिर्वाण पावतायत आणि सगळे मल्ल देशातले लोक भेटायला बुद्धाने येत आहेत, वंदन करून जात आहेत. अशा काळामध्ये शाल वृक्षांच्या खाली बुद्धांची शय्या अंथरलेली होती आणि एका कुशीवरती बुद्ध पहुडलेले होते आणि लोक यायचे आणि दर्शन करून जायचे. कारण लाखो वर्षातनं, अनेक युगातून एखादा माणूस बुद्ध जन्माला येतो. आता कोण बुद्ध आहे का, नाही, तो कधीतरी निर्माण होईल लाखो वर्षानंतर. आणि असा बुद्ध आता जिवंत आहे, उद्या सकाळी तो नसणार आहे. म्हणून लोक नमस्कार करायला येत होते, भेटायला येत होते. आणि येताना कोण हात जोडून वंदन करून जायचं, कोण धूप दीप अर्पण करायचं, चंदन अर्पण करायचं. त्याच वेळेला मंद संगीत असं चालू होतं. आणि ते जे शाल वृक्ष आहेत आपल्याकडे नसतात, तिकडं आहे ते बिहार वगैरे, तर त्यातला फुलं आलेली होती त्या काळामध्ये मे महिन्यामध्ये, आणि ती फुलं बुद्धांच्या अंगावरती पडत होती. आणि हे जे सगळं बुद्ध पाहतायत आणि आनंदाकडं नजर करून म्हणतायत, आनंदा हे जे काही लोक मला नमस्कार करून जात आहेत, हे मंद संगीत सुरू आहे सध्या, म्हणजे ते बुद्ध मृत्यू पावणार आहेत म्हणून शांत संगीत सुरू होतं, ते संगीत सुरू आहे. हे धूप दीप मला लोक अर्पण करत आहेत, यानं माझी खरी पूजा होत नाही. तर एखादा भिक्षू, एखादी भिक्षुनी, एखादा उपासक किंवा एखादी उपासिका मी सांगितलेल्या धम्माचं जर पालन करत असेल तर ती माझी खरी पूजा आहे. काय सांगितलं बुद्धांनी? खरी पूजा कोणती? त्यांच्या धम्माचं आचरण करणं ही खरी पूजा. आणि त्यांच्या धम्माचं आचरण जर आपण करत नसू
तर ती बुद्धांची पूजा नाही आणि धम्माची बाबासाहेबांची पण पूजा नाही. बाबासाहेबांनी पण सांगितलं ना, केवळ माझा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं जी गोष्ट महत्वाची आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्राणपणानं झटलं पाहिजे, बाबासाहेब पण सांगितले. मग बाबासाहेबांनी सांगितलेली गोष्ट कोणती? दर रविवारी बुद्ध विहारात जा, प्रेमानं लोकांना धम्म सांगा. बुद्धांनी काय सांगितलं की लोक दुःखामध्ये आहेत, त्यांना त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी काम करा. हे काम आपण करायला पाहिजे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपण संकल्प करूया की आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जायचंय किंवा प्रकाशाकडून प्रकाशाकडे जायचंय. आपलं लग्न झालं असेल तर आपली पत्नी पण देवीसारखी असली पाहिजे आणि पती पण देवासारखा असला पाहिजे. म्हणजे बौद्ध धर्मातले देवदेवी म्हणजे सज्जन, पत्नी पण सज्जन, पती पण सज्जन, हे वातावरण निर्माण करण्यासाठी मी धम्म आचरण करीन आणि मला समजलेला धम्म लोकांच्या पर्यंत पोहोचवीन. हा निश्चय जर आपण केला तर मला असं वाटतं की आजची धम्मदेसना जी आहे ती पूर्णत्वाला जाईल. मला इथं बोलवलं, पाली भाषेचे काही अनेक विद्यार्थी आहेत, माझे काही बरेच परिचित पण आहेत, वयानं मोठे आहेत, वयानं लहान आहेत, अशा सगळ्यांनी तुम्ही शांतपणे ऐकून घेतलात. हा डॉल्बीचा इतका मानलं तर तो त्रास तो असताना सुद्धा डॉल्बी नसता तर आणखी शांत बोलता आलं असतं, आणखी शांतपणे तुम्ही ग्रहण करता आलं असतं. पण बाहेरच्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात आणि जेव्हा बाहेरची गोष्ट आपल्या हातात नसते तेव्हा डिस्टर्ब व्हायचं नाही, हे पण आपण शिकायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत की नाही तिथं आपण काम करायचं आणि जी गोष्ट आपल्या हातात नाही तिथं डोकं फोडत बसायचं नाही. म्हणून जो ऐकतो, शेवटचा एक दृष्टांत सांगतो थांबतो. बुद्धाने भिक्षूंना उपदेश केला होता की भिक्षूंनो धम्म सांगा, पण कुणाला सांगा? तर जो ऐकतो त्याला धम्म सांगा, जो ऐकत नाही तिथं डोकं फोडत बसायचं नाही. मग एक दृष्टांत दिला की कुशल शेतकरी जर असेल आणि त्याच्याकडे 3 प्रकारची जमीन असेल, सुपीक जमीन असेल, मध्यम जमीन असेल आणि खडकाळ जमीन असेल, तर जो कुशल शेतकरी आहे तो काय करेल? पहिल्यांदा सुपीक जमिनीमध्ये पेरेल, त्यातनं बियाणं उरलं तर मध्यम जमिनीमध्ये पेरेल आणि त्यातून जर उरलं तर दगडावरती फेकून देईल, उगवलं तर उगवू दे म्हणून. उलट करणार नाही तो, पहिल्यांदा दगडावर सगळं बियाणे पेरावे असं करणार नाही. आपण मात्र उलट करतोय. जे ऐकत नाही त्याला सांगायचं, हे बाबासाहेबांनी सांगितले कळतंय की नाही तुला, हे बुद्धांनी सांगितले कळतंय की नाही तुला. अरे जे ऐकतं त्याला सांग आणि आपल्या वर्तनातून ती दिसू दे. आपण अशी चिडचिड करणार, शिव्या देणार, रागारागानं बोलणार, लोकांना त्रास देणार आणि सांगणार बुद्ध असे आहेत, बुद्ध तसे आहेत, हे चालणार नाही. हा आचरणाचा मार्ग आहे. आपण आधी आत्मसात करायचा आणि इतरांच्या पर्यंत पोहोचवायचा. हे पोहोचवण्यासाठी आपण काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण बराच वेळ मला ऐकला त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.